असं असेल तर मी पण येणार तुमच्यासोबत. काही गरज नाहीये. हा निर्णय आमचा आहे. आमच्या निर्णयाच्या मध्ये तुम्ही येऊ नका. निर्णय जरी तुमचा असला ना तरी मी तुमचा मुलगा आणि तिचा भाऊ आहे आणि ही माझी जबाबदारी आहे की ताईचं लग्न झाल्यानंतर तिच्या गैरहजेरीत मी तुमची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे? अरे पण वगैरे काही नाही आई, प्लीज. माझं ठरलंय, ताईचं लग्न लवकरात लवकर उरकू आणि मग मी पण तुमच्यासोबत गावी येणार. ठीक आहे? आता तू 30 वर्षाची होईपर्यंत बिगर लग्नाची राहशील तर आई बाबा बोलणारच ना तुला. पण मी त्यांच्या काळजीपोटीच लग्नाची थांबली होती ना तुषार. आणि आता ते म्हणतात की थोडं आमच्या मनासारखं जगू दे. त्यांनी माझा विचार केलाय का? अगं अशू, कधी कधी ही काळजीच नात्यांमध्ये बंधनं घालते. बाबांना वाटत असेल की तुझं लग्न झालं की ते गावी जातील, निवांत आयुष्य जगतील, पण तू आहेस की त्यांची काळजी करत लग्न टाळत राहिलीस. अच्छा, म्हणजे मीच मूर्ख. ठीक आहे, तू ना आत्ताच माझ्यासोबत चल, आपण आत्ताच लग्न आशू करू. ऐक, असा तडकाफडकी निर्णय घेऊन नाही चालत. अरे मग मी काय करू? आतापर्यंत मी त्यांचाच विचार करत होते ना. हे बघ, मला आता काही ऐकायचं नाही. आपण आत्ताच लग्न करतोय. खूप झालं आता, माझ्या डोक्याच्या वर चाललंय हे सगळं. चल. अगं मागचा पुढचा पण विचार करावा लागतो. मी 30 वर्षाची होईपर्यंत विचारच करत आली आहे. आता बस, माझं डिसिजन झालंय. आपण आत्ताच लग्न करतोय. चल तू. आणि रोहनचा विचार केलायस? रोहन पण त्यांच्याच बरोबर गावी जायचं म्हणतोय. काय? तू गावी चाललास का? हा म्हणजे आई बाबांना गावी जायचंय आणि ताईचं लग्न झाल्यावरती त्यांची जबाबदारी कोणाची? माझीच आहे ना, मग मला पण जावं लागणार. पण मग तुझं शिक्षण आहे, करिअर आहे आणि मी माझा विचार नाही केलास तू? काय म्हणजे? म्हणजे तू विसरलास का दादा म्हणालेला आपलं साटलोटा करायचंय म्हणून, आणि त्यांचं लग्न होणार आहे मग आपलं? एक मिनिट, तू खरंच आपल्या दोघांच्या लग्नाचा विचार करतेस की काय? का तू नाही करत आहेस? मला वाटलं आपण फक्त असे सगळं कॅज्युअली चाललंय. कसं रे तू बावळट आहेस तू. अगं श्वेता, तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस का? तुला तुला कळत कसं नाही? तू सगळं कसं बोलून सांगायला लागतं रे. खरंच? जा यार तू. अगं सांग ना श्वेता. बोलू नकोस तू. श्वेता ऐक ना. अगं श्वेता, बरं जातो मग मी. हा निघ मग.